लक्झेंबर्ग सुपरमार्केटमध्ये गेल्यावर मला सगळ्यात जास्त आश्चर्य कशाचं वाटतं माहिती आहे का? तर दह्याच्या इतक्या जास्त व्हरायटी बघून. एक नाही, दोन नाही, तर पूर्ण एक रॅक दह्यासाठी असतो. प्लेन योगर्ट, ग्रीक योगर्ट, स्कायर, प्रोटीन योगर्ट, फ्रूट योगर्ट, लॅक्टोज फ्री, ऑर्गॅनिक. प्रत्येकाची चव, टेक्स्चर आणि उपयोग वेगळा असतो. आता तुम्ही म्हणसाल एवढे प्रकार इथे का असतात? कारण युरोपमध्ये दही हा फक्त जेवणासोबत खायचा पदार्थ नाही, तर अनेक लोक नाश्त्यात ग्रॅनोला किंवा फळांसोबत दही खातात. जिम करणारे जास्त प्रोटीन असलेले ग्रीक योगर्ट किंवा स्कायर निवडतात. ज्यांना लॅक्टोजची समस्या आहे त्यांच्यासाठी लॅक्टोज फ्री पर्याय असतात. आणि लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत असे वेगवेगळे दह्याचे सुद्धा प्रकार बघायला मिळतात, की त्या लोकांना जसे त्यांच्या वयोगटानुसार खाऊ शकतात तशा प्रकारे इथे बघायला भेटतात. त्याशिवाय लोक आता आरोग्याबद्दल जास्त जागरूक असल्यामुळे ना लो फॅट, हाय प्रोटीन किंवा नो ॲडेड शुगर असाही पर्याय लोकप्रिय आहेत. आपल्या भारतात दही म्हणजे साधारण एकच पर्याय असतो, पण इथे दही एक पूर्ण फूड कॅटेगरी आहे. खरंच एका साध्या दह्यातूनही त्या देशाची खाण्याची सवय आणि जीवनशैली किती वेगळी आहे हे लक्षात येतं.